या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान ज्यूस अँड फालुदा खजूर ज्यूस बासुंदी लस्सी मिळण्याचे सोलापुरातील एकमेव ठिकाण पेंटर चौक बिजापूर वेस्ट सोलापूर। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचा राजीनामा घेणे हा मुख्यमंत्री यांचा निर्णय योग्यच असून याआधीही ज्या मंत्र्यांवर आरोप झाले त्यांनी राजीनामे दिलेत, अशा सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवल्या पाहिजे जेणेकरून लवकरात लवकर निकाल लागेल। अबू आझमींच्या वक्तव्याविषयी बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले की अशा औरंगजेबाच्या औलादी आमदार पदावर असलेल्या व्यक्तीने असं बोलणं योग्य नाही। आझमींची आमदारकी रद्द झाली पाहिजे असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले। आपल्या याच्यामध्ये सगळ्या योजना आता आपल्या ऑनलाईन सुरू झालेल्या आहेत आणि ही KYC मुळे जे काही बोगस परमिट धारक असतील किंवा बोगस लाभार्थी त्या ठिकाणी आपण म्हणतो आणि मग त्याच्याबद्दलही बऱ्याचदा चर्चा माध्यमाच्या माध्यमातून होते। ही KYC मुळे त्या ठिकाणी लाभार्थ्याला ओळखणं, योग्य लाभार्थ्याला लाभ देणं हे ही KYC मुळे सहज शक्य त्या ठिकाणी होतं आणि म्हणून ही KYC लागू केलेली आहे। ती फक्त काही रेशन कार्डासाठी नाही, आज शेतकऱ्यांना सुद्धा जेवढ्या मदती भेटतात त्याला ही KYC प्रत्येक मदतीच्या वेळेस करावंच लागते आणि त्याचा अर्थ आहे की ज्या माणसाची ती मदत जाहीर झाली असेल किंवा तो पात्र ठरला असेल तर त्याच्याच खात्यामध्ये ती गेली पाहिजे आणि म्हणून रेशनच्या बाबतीतही जे पात्र लाभार्थी आहेत अशाच लोकांना त्या रेशनचा लाभ मिळाला पाहिजे, बोगस लोकांनी त्याचा लाभ घेऊ नये म्हणून ही KYC त्या ठिकाणी लागू केली नाही। खरं म्हणजे आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आहेत, आमच्या गावचेच आहेत रमेश चव्हाण पोस्टमास्टर, त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं प्रमोशन करण्यासाठी आणि तसा नवी मुंबईला मी बऱ्याचदा आलो पण कार्यक्रम म्हणून आज या ठिकाणी पहिल्यांदा आलो। आपली वाशिम मुंबई मार्केट कमिटी असेल त्या ठिकाणी मी एकदा दोनदा येऊन गेलो, बाकी सुद्धा असंच आमची मित्र कंपनीकडे सुद्धा इकडे येऊन गेलो पण आज एक कार्यक्रम म्हणून आज या ठिकाणी पहिल्यांदा येत आहे आणि एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी केलं। मुंडेंचा राजीनामा त्यांनी नाही, हे बघा या ठिकाणी जे काही संतोष देशमुख हत्या प्रकरण त्या ठिकाणी झालं, आपण सगळ्यांनी टीव्हीच्या माध्यमातून ते पाहिलं। बऱ्याच दिवसापासून ते जे काही आरोपी होते ते यांच्या जवळचे असल्यामुळं किंवा यांच्या परिचयाचे असल्यामुळं यांनी राजीनामा द्यावा अशी बऱ्याच दिवसाची मागणी लोकांची, विरोधकांची त्या ठिकाणी होती आणि असं काही असलं तरी याच्या अगोदरी मंत्रिमंडळामध्ये आपल्या मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत अनेक लोकांचे असे राजीनामे अगोदरी झालेले आहेत, तसाच त्यांनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावर त्यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। सर आपण याचं काम वाढवणं खरं पाहिलं 2014च्या अगोदर आपल्या देशामध्ये आयुष मंत्रालय नव्हतं। आयुर्वेद ही आपल्या देशातली अतिशय प्राचीन उपचार पद्धती आहे जी आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी त्याच्यावर संशोधन करून अनेक ग्रंथ त्याच्यावर लिहिलेले आहेत आणि ॲलोपॅथीच्या अगोदर सर्व उपचार हे आयुर्वेदातूनच आपण सगळे घरी घेत होतो पण थोडा इन्स्टंटचा जमाना आला त्याच्यामुळं ॲलोपॅथीकडे लोकांचा कल गेलेला आहे पण आयुर्वेद ही आपल्या देशाची देणगी आहे आणि ती जगभर गेली पाहिजे यासाठी आमचं आयुष मंत्रालय प्रयत्न करत आहे। GBS बद्दल देशातली परिस्थिती काय आहे? केंद्र सरकार हे बघा GBAचे पेशंट आता तेवढे जास्त प्रमाणात सापडत नाहीत पण पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सापडले, त्याच्यानंतर इतरही शहरामध्ये एक एक दोन दोन तुरळक। हा GBS काही नवीन असलेला आजार किंवा तो याच्यातून आलेला नाही किंवा तो असा व्हायरस सारखा पण नाही, तो कुठंतरी खाण्यामधून काही चुकीचं किंवा घाणेरडं पदार्थ त्या ठिकाणी खाल्ल्यामुळं हा GBAचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो आणि म्हणून स्वच्छतेकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, स्वच्छतेचा स्वीकार लोकांनी केला पाहिजे आणि म्हणून आता आम्ही आमचा जो विभाग आहे FSSAI जो आहे त्या माध्यमातून जे स्ट्रीट फूडवर खाद्यपदार्थ विकणारे आहेत त्यांना सुद्धा आता आम्ही ट्रेनिंग देत आहोत। माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या वाढदिवशी एक मोठं ट्रेनिंग आपण ठाण्यामध्ये घेतलं होतं, मुंबईमध्ये याच्या अगोदर सुद्धा झालेले आहेत। जागोजागी ट्रेनिंग होत आहे की त्या लोकांनी रस्त्यावरती जरी ते विकत असले तरी शुद्धता त्यांनी पाळली पाहिजे, भेसळ टाळली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचं ट्रेनिंग आमच्या विभागाकडून आम्ही देतो। KYC संकल्पना राबवण्यात आलेली आहे, आरोपीच्या बायकोने देखील प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत, त्यावर तुमचं काय मत आहे? नाही, हे बघा या ठिकाणी त्या प्रकरणाची निंदा सगळ्या स्तरातून त्या ठिकाणी झाली, सगळ्या आमच्याही लोकांनी त्याचा निषेध म्हणून निश्चित आंदोलनं जागोजागी झालेली आहे आणि असे प्रकार महाराष्ट्रामधल्यासारख्या प्रगत राज्यामध्ये तरी घडायला नको पण दुर्दैवानं काही लोक त्या ठिकाणी हे करतायत।
माझं एकच मत राहील की अशा केसेसमध्ये फास्ट ट्रॅकवर या केसेस चालवल्या गेल्या पाहिजेत आणि दोषींना कडक सजा त्या ठिकाणी झाली पाहिजे की जेणेकरून त्याचा धाक एक प्रकारच्या अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर पडेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाही. अबू आझमींच्या अटकेची मागणी केली जाते. हे बघा, औरंगजेबाचं तुष्टीकरण करणं तेही आपल्या महाराष्ट्रामधल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना संपूर्ण हयात मोगलांच्या विरोधात औरंगजेबाच्या सैन्याच्या विरोधामध्ये लढताना त्या ठिकाणी घातली आणि औरंगजेब ज्यावेळेस आपलं हिंदवी स्वराज्य खालसा करण्यासाठी महाराष्ट्रावर चाल करून आला, अनेक वर्षे त्याला या ठिकाणी थांबावं लागलं. शेवटी त्याला मृत्यूसुद्धा महाराष्ट्रामध्ये त्याला त्या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून अशा ज्या औरंगजेबांनी आपले देवदेवतांची नासधूस केली, मंदिरं तोडली, हिंदू धर्मातल्या लोकांना धर्मांतर करायला भाग पाडलं, अशाचं तुष्टीकरण करणं खऱ्या अर्थानं हा एक देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल व्हायला पाहिजे. आणि आज ज्या का पदावर ते आमदार म्हणून काम करतायत तर अशा एका उच्च पदावर प्रशासनातल्या एका पदावर लोक विधानसभेसारखे आहेत तर पदावरल्या माणसानं औरंगजेबाचं तुष्टीकरण करणं हे अतिशय निंदाजनक आहे. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मला वाटते काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले पण त्यांची आमदारकी सुद्धा काढून घेतली गेली. सर, शासकीय आपल्या जवळपास मोठमोठ्या सर्व शासकीय हॉस्पिटलमध्ये आयुषचा विभाग आपण सुरू केलेले आहेत. जिल्हा हॉस्पिटल असेल, काही PSC असतील आणि जे काही आपले आपले जे काही उपकेंद्र असतात ग्रामीण भागामध्ये, आयुष्यमान आरोग्य मंदिर ज्याला म्हटलं जातं ते सुद्धा आता देशामध्ये 12,500 केवळ आयुषचे तयार झालेले. ॲलोपॅथीचे तर पहिले होतेच पण आता आयुषचे स्पेशल विभाग 12,500 ग्रामीण भागापर्यंत सुद्धा आपण आयुषचे विभाग सुरू केलेले आणि दरवर्षी त्याच्यामध्ये वाढ होते. आयुष मंत्रालयातर्फे सोलापुरात गेल्या 25 वर्षापासून फ्रेश ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान ज्यूस अँड फालुदा. आमच्या इथे स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, स्पेशल बासुंदी, स्पेशल आमरस, त्याचबरोबर स्पेशल मलाई लस्सी मिळेल आणि त्याचप्रमाणे विविध फ्रेश फळाचे थंडगार ज्यूस उपलब्ध. फॅमिलीसाठी खास ज्यूस पिण्याची स्वतंत्र सोय, पार्सलची सुविधा. आता घर बसल्या झोमॅटोवर ऑर्डर करा अफजान ज्यूस अँड फालुदा. तर मग चला ना अफजान ज्यूस अँड फालुदा येते एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता पेंटर चौक, विजापूर वेस्ट, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9860804055.